वाघाडी नाला फुटल्यानं गोदाघाट परिसरात पाणी शिरले। बुधवारचा बाजार असल्याने दुकानदारांची तारांबळ उडाली आहे। अचानक पाण्याची पातळी वाढल्यानं तिथल्या नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली। अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी अडकलेल्या दुकानदारांना त्यानंतर बाहेर काढलंय। वाघाडी नाला फुटला आणि त्यानंतर गोदाघाट परिसरात अचानक पाणी आले आणि त्यामुळे तिथल्या नागरिकांची तारांबळ उडाली आहे। दुकानदार तिथे बसले होते, तिथे बाजार भरतो आणि यावेळची ही पण दृश्य पाहतोय। अंधार पडलाय, अचानक पाणी आल्यामुळे नागरिकांना काय करावं हे कळलंच नाही। वाघाडी नाला फुटलाय, तो नाला कशामुळे फुटला याचं कारण मात्र अद्याप अस्पष्ट आहे। वाघाडी नाला फुटल्यामुळे तिथलं पाणी आता दुकानदारांच्या एरियामध्ये शिरलंय। किरण ताजणे आपले प्रतिनिधी आपल्याला याबद्दलची अधिकची माहिती देतील। किरण, खरं तर गोदावरी नदीला लागूनच पंचवटी परिसरामध्ये वाघाडी नाला आहे आणि हाच नाला फुटल्यामुळे या परिसरामध्ये पाणीच पाणी झालं। खरं तर आजच्या दिवशी नाशिकमध्ये गोदावरीच्या किनारी बुधवारचा बाजार असतो। मोठ्या प्रमाणात परिसरातून दुकानदार देखील आलेले असतात, भाजीपाला विकणारे त्या ठिकाणी व्यावसायिक असतात, काही शेतकरी देखील आलेले असतात। अशा सगळ्या परिस्थितीमध्ये सायंकाळच्या वेळेला हा नाला फुटल्यामुळे पाणी शिरलेलं होतं, त्यामुळे दुकानदारांची मोठ्या प्रमाणात तारांबळ झाली। अग्निशमन दलाच्या माध्यमातून त्यांना वेळीच बाहेर काढण्यात आलं। कुठल्याही पद्धतीचा धोका निर्माण झाला नाही, मात्र अचानक आलेल्या या पाण्यामुळे व्यावसायिकांसह उपस्थित असलेले जे तिथले ग्राहक होते त्यांची मात्र या निमित्तानं चांगलीच तारांबळ झाल्याचं पाहायला मिळालं। नक्कीच किरण, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। नाशिक मधली दृश्य आपण पाहतोय। अक्षरशः वाघाडी नाला फुटल्यानंतर एका धबधब्यासारखं हे पाणी रस्त्यावर वाहत आलं आणि गोदाघाट परिसरात पाणी शिरल्यामुळे तिथल्या नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली।